Hello everyone, good morning. So, this is our lecture number 13, and previously we have seen some examples over the linear difference equation, general linear difference equation, and today we are going to see the remaining examples and the next part. Okay, so today's first example is show that a general equation of the constant coefficients first order difference equation u of t plus 1 minus c into u of t equals to 0 is u of t equals to capital A into c to the power t. ओके, आपल्याला दाखवायचं आहे की या फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्स इक्वेशनचा हे जे इक्वेशन दिलं आहे यू ऑफ टी इक्वल्स टू ए इंटू सी टू द पॉवर टी हे जनरल सोल्युशन राहील आणि त्याचा यूज करून आपल्याला नंतर नॉन होमोजिनियस डिफरन्स इक्वेशन जे राहील ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, सो आपल्याला हे दिलेलं आहे फर्स्ट ऑर्डर डिफरन्स इक्वेशन आणि त्याचं जनरल सोल्युशन त्यांनी हे दाखवायला सांगितलेलं आहे. सो त्याच्यातलं फर्स्ट आहे वाय ऑफ टी प्लस 1 मायनस 2 वाय टी इक्वल्स टू 5. हे आहे आपलं फर्स्ट गिवन इक्वेशन. सो we have u of t plus 1 minus c into u of t equals to 0. This is our given equation. So I'm giving it equation number 1. Now let u of t equals to a into c to the power t. Okay, u of t equals to a into c to the power t आपण consider केला. त्यासाठी u of t plus 1 minus c into u of t. ओके, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे हे कन्सिडर करून चालू आणि मग त्याच्यात आपण u of t ची आणि यू ऑफ टी प्लस 1ची व्हॅल्यू पुटअप करू. ठीक आहे, सो यू ऑफ टी प्लस 1 काय होईल याच्यावरनं ए इंटू सी टू द पॉवर टीच्या जागी टी प्लस 1 मायनस सी इंटू ए इंटू सी टू द पॉवर टी. ओके, दॅट इज इक्वल्स टू ए सी टू द पॉवर टी प्लस 1 ॲज इट इज आणि हे काय होईल मायनस ए इंटू इथे टी आणि इथला 1. सो ए इंटू सी टू द पॉवर टी प्लस 1 इक्वल्स टू 0. देअरफोर आता हे 0 आलं म्हणून आपण काय म्हणू शकतो की ही जी व्हॅल्यू आपण पुटअप केली होती टी आणि टी प्लस 1च्या जागी, सो दॅट इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. करेक्ट. सो यू ऑफ टी इक्वल्स टू ए इंटू सी टू द पॉवर टी इज अ सोल्युशन फॉर इक्वेशन नंबर 1. नाव फॉर दिस थिंग, सो our corresponding homogeneous equation for this given equation will be u of t plus 1 minus 2 into ut equals to 0. याच्यात आपण u of t आणि u of t plus 1 पुट केले. ठीक आहे, वाय टीच्या जागी ut पुट केला, तो हे आपलं झालं होमोजिनियस इक्वेशन फॉर दिस इक्वेशन. ओके, आणि राईट हँड साईड काय होईल होमोजिनियस इक्वेशन आहे, सो राईट हँड साईड विल बी इक्वल्स टू 0 and we are giving it equation number 2. now इथे जसं आपण कन्सिडर केलं होतं यू ऑफ टी इक्वल्स टू ए इंटू सी टू द पॉवर टी. करेक्ट, इथे आपल्याजवळ काय आहे ए इंटू सीच्या जागी आपल्याकडे आहे इथे सी होता आणि आपल्याजवळ सीच्या जागी काय आहे 2. सो सीच्या जागी जर आपल्याजवळ असला 2 देन देअरफोर आपण इथे जसं कन्सिडर केलं होतं की यू ऑफ टी इक्वल्स टू ए इंटू सी टू द पॉवर टी, त्याला घेऊन आपण हे इक्वेशन इक्वल्स टू 0 दाखवलं आणि म्हणून आपण काय म्हटलं की यू ऑफ टी इज इक्वल्स टू ए इंटू सी टू द पॉवर टी हे सोल्युशन राहील इक्वेशन नंबर 1चं. तशाच प्रकारे इथे जे आपण करस्पॉन्डिंग होमोजिनियस इक्वेशन घेतलं आहे त्याची आपण सोल्युशन ए इंटू 2 टू द पॉवर टी दाखवलं. देअरफोर यू ऑफ टी इक्वल्स टू 2 टू द पॉवर टी इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला या नॉन होमोजिनियस इक्वेशनसाठी सोल्युशन काढायचं आहे. सो आपल्याजवळ माहिती आहे आपल्याला की वाय ऑफ टी इज इक्वल्स टू यू ऑफ टी समेशन आर ऑफ टी अपॉन शिफ्ट ऑफ यू ऑफ टी प्लस सी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती. देअरफोर वाय ऑफ टी इक्वल्स टू यू ऑफ टीची व्हॅल्यू काय आहे 2 टू द पॉवर टी, देन समेशन अँड आर ऑफ टी इज द राईट हँड साईड ऑफ द इक्वेशन. व्हॉट इज द राईट हँड साईड? इट इज 5. ओके, so r equals to 5 upon u of t plus 1, that is shift of u of t, that is 2 to the power t plus 1 plus c. Okay, 2 to the power t as it is summation 5
ॲज इट इज अपॉन 2 इंटू 2 टू द पॉवर टी, याला आपण स्प्लिट केलं, प्लस सी. देन 2 टू द पॉवर टी ॲज इट इज, 5/2 आपण बाहेर काढले, समेशन ओवर 1/2 टू द पॉवर टी प्लस सी. ओके, नाव 2 to the power t as it is, 5/2 as it is, and 1/2 to the power t. याचं समेशन काय होतं? सपोज आपल्याजवळ आहे a to the power t, याचं समेशन काढायचं आहे. तर आपल्याजवळ फॉर्म्युला काय होता? a to the power t अपॉन a minus 1. सो इथे आपल्याजवळ aच्या जागेवर काय आहे? 1/2. सो 1/2 to the power t अपॉन 1/2 minus 1 plus c as it is. So by solving, we get 2 to the power t, 5/2 into 1/2 to the power t upon minus 1/2 plus c, and we get as 2 to the power t minus 5 1/2 to the power t. This will be getting cancelled, and minus 5 1/2 to the power t plus c. So our solution is y of t equals to minus 5 plus 2 to the power t into c. Okay, so this is our required solution. Now b part, that is the second one. Equation is y of t plus 1 minus 4yt equals to 3 into 2 to the power t. That is our first equation, and we will do the first corresponding homogeneous equation is u of t plus 1 minus 4ut equals to 0. We'll give this as equation number 2. This is our corresponding homogeneous equation, and for it our solution will be u of t equals to 4 to the power t. जसं आपल्याकडे आधीचं होतं ना, a into 2 to the power t, a into 2 to the power t. So इथे काय आहे? 4 to the power t. So this is the this is the solution for equation number 2. Now we will count for y of t. So y of t equals to 4 to the power t. This is our u of t. Then summation 3 into 2 to the power t, that is the r of t, and upon shift of u of t. तो shift u of t ला जर शिफ्ट आपण ऑपरेट केला, ई जर इथे लावला, तर काय मिळेल? 4 to the power t plus 1 आणि प्लस सी ॲज इट इज. देन y of t equals to 4 to the power t समेशन आणि 3/4 आपण बाहेर काढला, 2 to the power t आणि खाली काय होतं? 4 to the power t plus 1. त्याला आपण स्प्लिट अप केलं 4 आणि 4 to the power t मध्ये, c ॲज इट इज. देन 4 to the power t 3/4 बाहेर, समेशन ऑफ 1/2 to the power t, 2 ने डिवाइड केलं, आणि 1/2 to the power t plus c into 4 to the power t. That is equals to 4 to the power t into 3/4, आणि याच्यावरती समेशन अप्लाय केल्यावरती काय येईल? -2 1/2 to the power t plus 4 to the power t into c. That is equals to -3/2. Okay, -3/2 into 2 to the power t plus 4 to the power t plus c, and this is our required solution. ठीक आहे, आता असंच थर्ड सॉल्व करायचं आहे. सो थर्ड वन इज y of t plus 1 minus 5yt equals to 5 to the power t. Now corresponding equation for this is ut plus 1 minus 5ut equals to 0. आणि याचं सोल्युशन काय राहील? ut equals to 5 to the power t. ठीक आहे, आणि नंतर आपल्याला या नॉन होमोजिनियस इक्वेशनसाठी सोल्युशन शोधायचं आहे y of t equals to. ओके, सो y of t is equals to 5 to the power t, that is ut, आणि समेशन ऑफ आर ऑफ टीची व्हॅल्यू 5 to the power t आणि शिफ्ट ऑफ u of t, that is shift of 5 to the power t, and it is 5 to the power t plus 1 plus c. Now 5 to the power t जसं तसं खाली, समेशन ऑफ 1/5. आता इथे जर का आपण 5 to the power t कॉमन घेतला दोन्ही इकडे, तर उरेल काय? 1/5 प्लस 5 to the power t इंटू c.
So remaining is 5 to the power t 1 by 5 outside and summation of 1, that is t. So plus 5 to the power t into c. Now that will be equals to 5 to the power t minus 1 into t plus c into 5 to the power t. आणि याला नीट जर लिहिलं तर t into 5 to the power t minus 1 plus c into 5 to the power t is our required solution. Now next example is, आपल्याकडे इथे कंडिशन दिलेली आहे की y ऑफ 1ची व्हॅल्यू आहे 2 आणि आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे गिवन इक्वेशनसाठी. सो आवर क्वेश्चन इज, सपोज y ऑफ 1 इक्वल्स टू 2 and find the solution of y of t plus 1 minus 3yt equals to e to the power t. Okay, so given equation is y of t plus 1 minus 3yt equals to e to the power t. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ह्याच्यासाठी करस्पॉन्डिंग होमोजिनियस इक्वेशन काय बनेल, u of t plus 1 minus 3ut equals to 0. ओके, सो हे झालं करस्पॉन्डिंग होमोजिनियस इक्वेशन. याला आपण देऊया इक्वेशन नंबर 2. नाव या करस्पॉन्डिंग होमोजिनियस इक्वेशनसाठी सोल्युशन काय मिळणार आहे, सीच्या जागी काय आहे 3. सो यू ऑफ टी विल बी इक्वल्स टू 3 to the power t अँड दिस इज द सोल्युशन फॉर इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला नॉन होमोजिनियस सोल्युशन शोधायचं आहे, म्हणजे नॉन होमोजिनियस इक्वेशनसाठी सोल्युशन शोधायचं आहे. सो दॅट विल बी आर रिक्वायर्ड सोल्युशन y ऑफ टी. सो y of t चा फॉर्म्युला दॅट इज इक्वल्स टू u ऑफ टी समेशन ओवर r ऑफ टी अपॉन शिफ्ट ऑफ u ऑफ टी प्लस c येईल इथे. ओके, प्लस c विल बी हिअर. सो u ऑफ टीची व्हॅल्यू काय आहे 3 to the power t, देन समेशन r ऑफ टीची व्हॅल्यू दॅट इज द राईट हँड साईड वन. सो e to the power t इज r ऑफ टी आणि e ऑफ u ऑफ टी विल बी इक्वल्स टू 3 to the power t plus 1 प्लस c. ओके, देन 3 to the power t ॲज इट इज. इथनं काय बाहेर निघेल 1/3 आणि समेशन ओवर e by 3 to the power t प्लस c. आता इथे आपल्याकडे एच्या जागी आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे ए टू द पॉवर टीचा, समेशन ऑफ ए टू द पॉवर टी. सो इथे एच्या जागी काय आहे ई टू द पॉवर ई बाय 3 to the power टी हे आहे एच्या जागी. सो इथे काय होईल, ए टू द पॉवर टीला समेशन लागल्यावर काय होतं ए टू द पॉवर टी अपॉन ए मायनस 1. करेक्ट. सो इथे काय होईल ई बाय 3 to the power टी अपॉन ई बाय 3 minus 1. करेक्ट. सो तेच आपण केलं. सो 3 to the power टी 1/3 बाहेर आणि ह्याच्यावरती समेशन लागल्यावर काय मिळालं ई बाय 3 to the power टी अपॉन ई बाय 3 minus 1 प्लस सी into 3 to the power t. Then 3 to the power t as it is 1/3 as it is into e by 3 to the power t आपण लिहिलं e to the power t upon 3 to the power t into this e minus 3 minus 1 will be equals to 3 upon e minus 3. कसं e by 3 minus 1 so 3 into 1 3 e minus 3 by 3. सो हा जर इथे जाईल शिफ्ट केला आपण त्याला तर काय मिळेल 3 by e minus 3 प्लस दिस इज ॲज इट इज. सो दिस विल बी इक्वल्स टू e to the power t अपॉन e minus 3. आता हा पा 3 हा कॅन्सल होईल आणि 3 to the power t आणि 3 to the power t हे दोघं कॅन्सल होतील. उरेल काय e to the power t अपॉन e minus 3 प्लस c into 3 to the power t. So this is our required solution for y of t. Okay, then आपल्याला या y ऑफ टी मध्ये c पण दिसतोय, तर c ची व्हॅल्यू पण काढावी लागेल, तेव्हा कुठे आपल्याला y ऑफ टीची कंप्लीट व्हॅल्यू मिळेल. त्याच्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे y ऑफ 1 इक्वल्स टू 2 ही जी कंडिशन दिली आहे याचा यूज करून आपल्याला मग y ऑफ टीची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, सो नाव गिवन इज y ऑफ 1 इक्वल्स टू 2 आणि y ऑफ 1 जर आपण y ऑफ टीमध्ये पुट केला, y ऑफ टीमध्ये जर y ऑफ 1 पुट केला दॅट इज t इक्वल्स टू 1 पुट केला तर काय मिळेल या टीच्या जागी आणि या टीच्या जागी काय येईल 1 येईल. सो वी गेट e अपॉन e मायनस 3 प्लस c इंटू 3 दॅट इज इक्वल्स टू 2. ओके, y ऑफ 1ची व्हॅल्यू 2 दिली आहे ना म्हणून इक्वल्स टू
2. Then 3c equals to 2 minus, this is shifting here, so e upon e minus 3. By solving this we get 2e minus 6 minus e upon e minus 3. So 3c equals to e minus 6 upon e minus 3. आणि याच्यावरून जर आपण c ची व्हॅल्यू काढली तर काय मिळते, e minus 6 upon e minus 3 into 1/3. ओके, देन 3 जर याच्याशी मल्टिप्लाय केला तर काय मिळेल, e minus 6 upon 3e minus 9. आणि c ची व्हॅल्यू आपण y of t मध्ये पुट केली तर आपल्याला मिळते e to the power t e minus 3 plus e minus 6 3e minus 9, that is value of c, into 3 to the power t. Then e to the power t e minus 3 as it is plus, याच्यातनं जर का 3 बाहेर काढला जसा इथे होता 1/3, सो 1/3 जर का आपण बाहेर काढला तर तो याच्याशी मल्टिप्लाय होईल, काय मिळेल आपल्याला, 3 to the power t minus 1. 3 to the power t होता ना इथे, 1/3 जर आपण बाहेर काढला याच्यातून तर काय मिळेल, e to the power t upon e minus 3 plus e minus 6 upon e minus 3 into 3 to the power t minus 1. And this is our required solution. Okay, so this is done for today's lecture, and we will see the next part in the next video. Okay, thank you so much.